शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना। काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती। महामार्ग शेतकऱ्यांचा नव्हे तर कंत्राटदारांच्या फायद्याचा असल्याची टीका। वारंवार कर्जमाफी मिळालेल्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी तर 40 लाख शेतकऱ्यांना काहीही न भरताच कर्जमाफी मिळेल। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कर्जमाफी मागे कुठलाही राजकीय हेतू नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। लातूरमधल्या शेतकऱ्याला सरकारनं दिलेला बैल निघाला आजारी। शेतकऱ्याला उद्या त्याच्या मनाप्रमाणे बैल खरेदी करून मिळणार। मुख्यमंत्र्यांचं पुन्हा लातूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीची वेळ येईल। सरकारच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात पंढरपुरात आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन। संत नामदेव पायरीचं दर्शन घेत आंदोलन सुरू। कर्जमाफीसाठी सरकारला सद्बुद्धी द्यावी असं साकडं। काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिली होती ऑफर। शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही होती ऑफर, मात्र पवारांनी अध्यक्षपदाची ऑफर नाकारल्याची माहिती। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवार दिल्याची तक्रार। अर्ज मागे घेतानाही कल्पना न दिल्याची तक्रार। नाशिकमध्ये कांदा खरेदीत मोठा घोटाळा। पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष गोदामातल्या साठ्यात तब्बल 24,749 टनांची तफावत। सप्टेंबर 2025ला अहवाल देऊन सुद्धा कारवाई नाही। कोल्हापूर शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता। काळंबावाडीतील पातळी घटल्यानं पाईपलाईनद्वारे होणारा पाणी पुरवठा गुरुवारपासून पूर्णपणे बंद। कळंबा तलावानं सुद्धा गाठला तळ। भंडारा आणि बुलढाण्यात पाण्याचा ठणठणाट। भंडाऱ्यात 10 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा तर बुलढाण्याच्या साखळी बुद्रुक गावामध्ये 25 दिवसांनंतर नळाला पाणी। नागरिकांचं ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावर 1.5 किलो सोन्याचा कळस। गोव्यातील भाविकाने अर्पण केला होता 2.5 कोटी रुपयांचा कळस। जालन्यात पैशासाठी सावत्र बापाकडून चिमुकल्याला हातपाय बांधून अमानुष मारहाण। व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांकडून चिमुकल्याची सुटका। जालन्यातल्या जाफराबाद इथल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सोलापूरच्या बार्शीत मुख्याध्यापकाची कुटुंबासह सामूहिक आत्महत्या। शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल। मुख्याध्यापकानं 2 मुलं आणि पत्नीला संपवून स्वतः केली आत्महत्या। अमेरिकेकडून इराणवरील नियोजित हवाई हल्ले रद्द। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय। ट्रम्प यांची माहिती। तर अंतिम स्वाक्षरी होईपर्यंत इराणची सागरी नाकेबंदी पूर्णपणे लागू। ट्रम्प यांचा इशारा। आठवड्याच्या शेवटी शेअर मार्केटमध्ये उसळी। सेन्सेक्स तब्बल 1760 अंकांनी वधारला। अमेरिका इराण शांतता करार होण्याच्या मार्गावर असल्याचा परिणाम। निफ्टीतही 450हून अधिक अंकांची वाढ। खासदार अभिषेक बॅनर्जी यांची सीआयडीकडून रात्री तब्बल 6 तास कसून चौकशी। कथित बनावट स्वाक्षरी संदर्भात चौकशी। विधानसभा विरोधी पक्षनेते निवडी दरम्यान बनावट स्वाक्षरीचा आरोप। भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचं निधन। वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। म्युनिकमधून परतताना विमानात प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात केलं होतं दाखल। Thank you.